लेखक सतीश करंडे यांनी त्यांच्या आजीबद्दल एक लेख लिहिला आहे ॲग्रोवनमध्ये. हा लेख त्यांच्या आजीच्या बद्दल आहे, पण तो सर्व स्त्रियांना, घरातल्या आज्यांना आपल्याही लागू होतो. तो लेख मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात इथं वाचून दाखवणार आहे. शेतकरी बहिणीच्या घरी भाऊ बहिणीला भेटण्यास गेला. बहिणीने त्याच्यासाठी जेवण बनवले. त्यामध्ये 2 प्रकारचा भात तयार केला, एक राळ्याचा आणि दुसरा शेवयाचा. शेवया गव्हापासून बनवतात. गहू खाणं ही चैन मानली जात होती, त्या काळातली ही गोष्ट आहे बरं का. बहिणीने नवऱ्याला शेवयाचा भात वाढला तर भावाला राळ्याचा. शेवयाच्या भातामध्ये दूध तूप टाकलं, तसंच राळ्याच्या भातातही ते टाकलं. परंतु शेवयासारखे राळ्याच्या भातातले दूध तुपात दिसेनासे झाले. राळ्याचा भात त्यामध्ये दूध तूप टाकलं तरी तो लगेच दिसत नाही. ते दिसेना, त्यामुळं बहिणीचा नवरा पाहुण्याला दूध तूप वाढ म्हणून आग्रह करू लागला. नवऱ्याचा मान ठेवायचा म्हणून तीही दूध तूप वाढत राहिली. भाऊ घरी आला आणि आईकडे तक्रार करू लागला की ताईने मला राळ्याचा तर नवऱ्याला शेवयाचा भात वाढला. आई त्यातली खुबी लक्षात आणून देत म्हणाली, तू भात राळ्याचा खाल्ला, त्याचबरोबर दूध तूपही जास्त खाल्लं. ही माझी आजी अक्कानं सांगितलेली, लहानपणी सांगितलेली ही गोष्ट आहे. मक्याचा पाळा काढताना त्यावेळी थ्रेशर नव्हतं, ती सोलताना अशा अनेक गोष्टी अक्का सांगत असे. गोष्टीमध्ये नातवंड एवढी तल्लीन होत की हातातले काम कधी संपले हे कळतही नव्हते. कथा त्यातली उपकथा आणि त्याला अनुभवाची जोड देत सांगितलेली गोष्ट काम संपेपर्यंत संपत नव्हती. एवढ्या खुबीने अक्का गोष्टी सांगत असे. पुढे आम्ही महाविद्यालयात गेलो आणि अक्काला त्याच गोष्टीवर आम्ही प्रश्न विचारला की तू सांगितलेल्या गोष्टीतली बहीण चतुर होती, भोळी भाबडी प्रेमळ अशी होती की आगाऊ होती? त्यावर ती हसली आणि म्हणाली, तुम्ही म्हणाल तशी ती होती, परंतु ती बहीण होती. आम्ही गमतीने म्हणालो, बहीण आगाऊच म्हणायची. त्यावर ती हसली आणि एवढंच म्हणाली, ती जर आगाऊ असती तर तिने भावाला तुपाची भरणी बरोबर दिली नसती का? अक्का शेतमजुराची मुलगी, जन्म 1930च्या दरम्यानचा, एकूण भावंडे 8, घरची खूप गरिबी. त्यामुळे त्या सर्व भावंडाचे शेतकाम करण्याची सुरुवात ही वयाच्या 7 वर्षापासून होत असे. घरात काम करणारी 8-10 माणसे, त्यामुळे इतर मोठ्या शेतकऱ्यांची शेती ते वाट्याने करत असत. जोडीला शेळी, गाय, कोंबड्या असा प्रत्येक भावंडाला वाटून दिलेला शेती जोड व्यवसाय. प्रचंड मेहनत, वर्षानुवर्ष कमवलेला विश्वास यावर तिच्या आईने स्वकष्टाने जमीन खरेदी केली. शेतमजूर ते शेतकरी हा प्रवास अक्काच्या तोंडून ऐकणं म्हणजे एकाच वेळी शेती प्रगतीचे टप्पे ऐकणं, सचोटी, श्रमप्रतिष्ठा, ईर्ष्या आणि उमेद हे विषय समजून घेणं असायचं. ती आणि तिची सर्व भावंडे म्हणजे अपार कष्टानं प्रतिष्ठित झालेली अशी. त्यांना कोणीच अहंकारी म्हणणार नाही, परंतु त्यांचा स्वाभिमानी जगण्याचा अनुभव मात्र सर्वांनी नेहमी बघितलेला असायचा. माझ्या आजोबाची ती दुसरी पत्नी. सासरी तुलनेनं खूप वैभव होते. सवतीच्या, अर्थात तिला हा शब्द आवडायचा नाही, पण तो खटकायचाच तिला. सवतीच्या 5 मुली आम्हाला चांगले कळेपर्यंत त्या तिच्या मुली नाहीत हे माहीत नव्हतं. कोणत्याही प्रकारे तिने सापत्न्य भाव जपला नाही. त्यामुळे सापत्न्य भाव जपू नको किंवा दिसू देऊ नको, व्यवहारी तोडगा असा वरवरचा संस्कार, तिला हा शब्द माहीतही नसेल. तिला तिच्या मुलांना देण्याची गरज भासली नाही. नातेवाईकांमध्ये कधी सख्या 2 भावंडामध्ये आई वडिलांकडून थोडा भेदभाव झालेले ऐकले की पीडित भाऊ बहीण अक्कांचे उदाहरण द्यायचे. त्यावेळी अक्का खूप थोर आहे असं वाटायचं. उदाहरण म्हणून अक्का खूप ठिकाणी असायची. ज्वारी भुईमुगाचे वाटे देण्यात असायची. शेतमजुरांची कामाच्या प्रकारानुसार वेतन ठरवण्यात ती असायची. दया न दाखवता कामाचा मोबदला देण्यात आणि कुचराई हयगय करणाऱ्याकडून नुकसान भरपाई वसुली या दोन्ही ठिकाणी उदाहरण म्हणून अक्का असायची. पुढे शेती विषयात शिक्षण सुरू झालं. अनेक विषय शिकताना सुद्धा अक्का संदर्भ म्हणून असायची. शेतीचे अर्थशास्त्र आणि एकात्मिक शेती प्रारूप हे विषय समजून घेताना अक्काने आवर्जून सांगितलेले अनुभव लक्षात यायचे. ती सांगत तिची आई मुलींची बाळंतपणं शेळ्या विकून करायची. रोजचा खर्च भागवण्यासाठी तिची भावंड भाजीपाला विकत, सणांचा बाजार कोंबड्या विकून केला जात. गाई म्हशी सांभाळणं ते दूध तुपाची विक्री करणं हे काम तिच्याकडे असायची. त्याचे कितीतरी किस्से म्हणून ती सांगायची, परंतु त्याचे तांत्रिक आर्थिक असे कितीतरी पैलू समजून घेता येत होते. सध्या हरित क्रांती आणि त्याचे परिणाम, दुष्परिणाम यावर मोठ्या प्रमाणावरती चर्चा आपल्याकडे सुरू असते. त्यावरील पर्याय म्हणजे पारंपरिक शेती हा वाटतो.
त्याविषयी एकदा अक्काशी चर्चा केली. त्यावरती सुधारित बियाणं, जोडीला खतं यामुळे उत्पादन वाढ कशी झाली याचे अनेक अनुभव सांगू लागली. पूर्वी जेवढं बियाणं म्हणून गहू पेरला तेवढा सुद्धा मिळत नसायचा. पूर्वी आजारी पडल्याशिवाय फळं खायला मिळत नसायची. पेरणी विलंब झाला तर घरातील मका बियाणं चांगलं येत नव्हतं. मिरचीवर कीड खूप यायची, त्यामुळं तिनं बियाणे बदलले. अशा कितीतरी स्वानुभवातून तिने हरित क्रांतीचे गोडवे गायला होते. पूर्वी पसऱ्या भुईमुग पेरला जात होता. त्याच्या काढणीला मजूर खूप लागत होता. त्यावेळी ती अनेकांना बियाणे बदलून नवीन बियाणे घ्यावे असे सांगत होती. त्यातून काही काळानंतर बियाणे बदलावे लागते हा अतिशय तांत्रिक विषय सोप्या पद्धतीने समजून घेता येत असे. एक मुळी धान्य हा खास तिचा शब्द होता. याचा अर्थ एकल पीक पद्धती. त्याला तिचा विरोध असे. शेतात किमान खाण्यापुरती पिकतील एवढी गरजेची सर्वच पिके असलीच पाहिजेत. पैशाच्या गरजा भागतील यासाठी 2-3 पिकं असावीत असा तिचा आग्रह असे. जोडीला व्यवसाय असावा हे सांगताना ती म्हणे, प्रत्येकाला शेती कामाव्यतिरिक्त काहीतरी काम असावं, कारण शेतात कुठे वर्षभर सर्वांना पुरेल एवढं काम असतं. हे सांगताना शेतीतील छुपी बेकारी या विषयावर ती बोलत आहे असं पटकन लक्षात येत असे. शिक्षण पूर्ण होत असतानाच राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय जोरकसपणे चर्चेला आला होता. नेहमीसारखा हा विषय अक्काशी चर्चा करताना घेतला. तिला त्याविषयी मोठी वेदना जाणवली. पुढच्याच क्षणी ती म्हणाली, आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते. आयुष्यात 10 दुष्काळ पाहिले, पण या शेळींनी असा काही विचार करावा अशी वेळ आणली नाही. वयाच्या 80 वर्षापर्यंत ती शेळ्या पाळत होती. माझी एक आत्या गडगंज घरी दिलेली. पुढे परिस्थिती हालाकीची झाली. अक्काचा आग्रह, एखादी शेळी घे. तिच्या घरी शेळी पाळणं कमीपणाचं मानलं जातं. शेवटी एकदा अक्काने तिला शेळीच भेट म्हणून दिली. आज त्या आत्याची पुढची पिढीसुद्धा शेळी पालन करते. अक्का तू खूप नशीबवान आहे असं कोणी म्हणालं की ती म्हणायची, हो, लहानपणी साप गारोड्याचा डोंबऱ्याचा खेळ पाहत होते. आज मोबाईल टीव्हीवर हरिपाठ ऐकते. कशाचे पथ्य नाही, सर्व काही खाऊ शकते. अशा अनेक प्रकारे तिची उत्तरं असत. ती निरुत्तर कधी होत नसे याची आम्हाला कधी गंमत वाटे तर कधी कौतुकसुद्धा. शेतातले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिला नसेल, परंतु घेतलेले निर्णय कमी नुकसानकारक ठरावे यासाठीची तिची जीवतोड मेहनत आम्ही पाहिली आहे. कदाचित तिला निर्णय स्वातंत्र्य असले असते तर शेतातील नुकसान कमी होऊन वैभवात आणखी भरच पडली असती असं नेहमी मला वाटतं. आणि त्याच ठिकाणी शेती क्षेत्रातले महिलांचं योगदान हा विषय डोक्यात येत राहतो. शेतातील महिलांचे योगदान हा विषय चर्चा करताना ती म्हणे, मोठ ओढणारा मोठ करी आणि दारे धरणारा पाने भरी. त्याची कारभारीण असल्याशिवाय मळा पिकत नसतो. त्यात शेती किफायतशीर होण्यासाठी पुरुष आणि महिला या दोघांचं योगदान हवं असं तिला सुचवायचं असे. महिलांशिवाय फायद्याचीच. तिचा शब्द वापरायचा झाला तर निगुतीनं आणि काटकसर करून शेती शक्य होत नाही. त्याला ती अनेक दाखले देत. त्यात गावातील विधवा महिला कशा कर्जमुक्त झाल्या याचे दाखले असत. तिच्या समवयस्क महिलांनी सर्व सूत्र हातात घेऊन सावकारी जप्तीपासून शेती कशी वाचवली असे दाखले असत. शेतकरी महिला म्हणून अक्काचे उदाहरण संदर्भ म्हणून घेऊन थोडा अभ्यास केला की लक्षात येतं, ज्या कुटुंबात एकात्मिक पद्धतीनं शेती केली जाते, महिला निर्णय घेतात, त्यांचं तुलनेनं बरं चाललेलं असतं. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या विधवा त्याच जमिनीच्या तुकड्यावर शेती करत आहेत, हिमतीने उभा आहेत. हे सर्व पाहिलं की शेतकरी महिला हा सर्वांनीच बेदखल केलेला विषय असं वाटतं. त्याचबरोबर असं सुद्धा लक्षात येतं की शेतीचा अभ्यास करताना धोरणे तयार करण्यापूर्वी शेतात काम करणाऱ्या महिलांशी नक्की चर्चा केली पाहिजे. वयाच्या 57व्या वर्षी याविषयी खरं तर खूप सांगण्यासारखं आहे. शेतीकामं, तिच्यासह भावंडाचा जन्म म्हणजे लसूण काढणी दरम्यान कोण जन्मलं, सुगी कोण आणि किती वेळी आणि कशा पद्धतीने केली, असं सगळं काही सांगण्यासारखं आहे. वयाच्या 57व्या वर्षी ती अगदी शांतपणे निघून गेली. ती गेल्यानंतर एका मित्रानं प्रश्न केला, ती आनंदी होती का? उत्तर दिलं, होय. समृद्ध जीवन जगली त्यामुळे ती आनंदी असणारच. पुन्हा मनात विचार आला, हा प्रश्न आपण अक्काला कधीच विचारला नाही. तिला विचारला असता तर नक्कीच नेहमीसारखे वेगळे उत्तर मिळाले असते, विचार करायला लावणारे. आता या लेखाच्या शेवटी तुम्हाला एक विनम्र आवाहन. माझी आजी हे प्रातिनिधिक एक उदाहरण आहे. शेती क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं अपार मेहनत करून अनेक संकटांना तोंड देत ठामपणे उभ्या असणाऱ्या अनेक महिला आहेत. अनेक महिलांनी आपल्या कष्टाच्या जोरावर शेतमजूर ते शेतकरी असा प्रवास केला आहे.
शेतकऱ्यांची मुलगी अधिकारी झाली म्हणून कौतुक होते, परंतु शेतमजूर ते शेतकरी आणि पुढे शेती क्षेत्रात कार्यकर्तृत्व दाखवणाऱ्या अनेक महिला आहेत, त्यांचे कार्य बेदखल राहते. कदाचित त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले नसेलही, लौकिक अर्थाने आधुनिक शेती केली नसेलही, लखपती झाल्या नसतीलही, तरीही त्यांनी नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम वापर, एकात्मिक शेती पद्धती, स्थिर आणि सातत्यपूर्ण उत्पन्न देणारी शेती पद्धती, स्थलांतर न करता शेती आणि शेतीपूरक उपजीविका साधन पर्याय निर्मिती इत्यादी अनेक पद्धतीनं दिशादर्शक असं काम उभं केलं आहे. त्यांचं काम हे वैयक्तिक पातळीवर असणारं आहे, परंतु तरीही या माध्यमातून शेती संशोधनाला, धोरणाला दिशा मिळू शकते हे नक्की. अशा महिलांचं काम समाजापुढे आणण्याच्या हेतूने त्यांच्या कथा पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचा मनोदय लेखक सतीश करंडे यांचा आहे. हे सर्व माझ्या आजीच्या स्मृती प्रित्यर्थ करायचं आहे. त्यासाठी वाचकांना विनम्र आवाहन करण्यात येतं की आपल्या गाव परिसरातील अशा महिलांची माहिती द्यावी, असं आवाहनही सतीश करंडे यांनी केलं आहे. त्यांना आम्ही फोनद्वारे संपर्क करू, त्यातून निवडलेल्या गेलेल्या म्हणजेच 50 महिलांशी तपशीलवार चर्चा करू, त्यातून निवडलेल्या 25 महिलांची कथा पुस्तक स्वरूपात सतीश करंडे यांच्याकडून प्रकाशित केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. या लेखातील अनुभवाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या आजीबद्दल, तुमच्या आजूबाजूच्या शेतीत काम करणाऱ्या महिलांबद्दलच्या त्यांच्या कष्टाबद्दल, त्यांच्या कौशल्याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.